मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,336 वरती। 22,336 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजच्या मार्केटमध्ये पण आपल्याला लोअर लेवलपासून बाईंग येताना दिसले। ठीक आहे, म्हणजे मार्केट वरती येऊन क्लोज झालेलं होतं। जसं आपण एक महत्त्वाची लेवल म्हटलं होतं बघा, सर्वांना आठवत असेल आपण जेव्हा ॲनालिसिस केलेलं होतं, मी तुम्हाला म्हटलं होतं की 21,850 ही मार्केटसाठी महत्त्वाची लेवल असणार। जर मार्केट ह्या लेवलला ब्रेक करत असेल तर आपण म्हणू शकतो की मार्केट आपलं थोडं वीक होतं आहे, आपल्या त्या ट्रेंडला चेंज करू शकतो जेव्हा ही लेवल ब्रेक होईल तेव्हा। पण तसं झालं का नाही, त्यामुळे लेवल किती महत्त्वाचे असतात तुम्हाला या ठिकाणी आता समजलेलं असेल। अशा लेवलला जेव्हा मार्केट येत असतं, प्राईसचा बिहेव कसा होत असतो हे तुम्हाला आता नक्कीच या ठिकाणी समजलेलं असेल। ही लेवल होते बघा, प्रत्येक वेळेला मार्केट काय करतं आहे, या लेवलपासून बाउन्स घेतं आहे बघा, इथे आल्यानंतर बाउन्स घेतं आहे, इथं आल्यानंतर बाउन्स घेतं आहे। या ठिकाणी पण स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला मिळाली, बॉटमपासून चांगली रिकव्हरी मार्केटमध्ये झालेली होती आणि त्याचंच पुन्हा आता कंटिन्यूशन होताना दिसतंय। म्हणजे प्रत्येक वेळेला मार्केट इथं काय घेतं आहे, बाउन्स घेतं आहे, वरती जातं आहे, बाउन्स घेतं आहे, वरती जातं आहे। आता इथे पण तशाच प्रकारची प्राईसची ॲक्टिव्हिटी होताना आपल्याला दिसते आणि आजची कॅन्डल पण बघा डेलीची, कारण की आपण ही ॲनालिसिस पहिले करतोय डेली टाईम फ्रेमवरती। डेली टाईम फ्रेमवरती म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक कॅन्डल जी दिसते ती एका दिवसाची, तर इथे पण तुम्हाला ही कॅन्डल बघा कशी दिसते, लॉंग लेग डोजी कॅन्डल। म्हणजे काय, सुरुवातीला मार्केटमध्ये सेलिंग आली होती, ठीक आहे, जेव्हा मार्केट आपलं ओपन झालं, थोडं गॅप ओपन झालं, त्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग आली, त्यानंतर तशीच बाईंग पण झाली, समजलं ना, बाईंग पण झाली। बाईंग झाल्यामुळे इथे कॅन्डलला काय बनली, शॅडो बनली। म्हणजे एक प्रकार हे काय होतं आहे, कंटिन्युएशन होतं आहे, मार्केट वरतीच जाताना आपल्याला दिसतंय। त्यामुळे मी प्रत्येकाला सांगत असतो की मार्केटमध्ये आपण ताबडतोब सेल साईडला कधी जायचं नसतं किंवा मार्केट आता खालीच जाणार। जसं तुम्हाला इथे मार्केट खाली येताना दिसलं बघा, 2-3 दिवस कंटिन्युअसली खाली येत होतं, मग ते खाली आलं म्हणजे मार्केटने ट्रेंड आपला चेंज नाही केला, मार्केटने आपला ट्रेंड चेंज नाही केला। काही लेवल असतात त्या लेवलवरती मार्केट पुन्हा बाउन्स घेत असतं, ठीक आहे ना। आता इथे जे खाली आलेलं आहे असं पण होऊ शकतं की मार्केट आपला आता नवीन ऑल टाईम हाय पण बनवेल, जसं प्रत्येक वेळेला हे नवीन हाय बनवत चाललेलं आहे बघा, हे हायर लोचं फॉर्मेशन व्हायचं मार्केटमध्ये। आता इथून चांगली बाईंग पण येऊ शकते आणि आपल्या या ऑल टाईम हायला पुन्हा क्रॉस करू शकतं मार्केट, म्हणजे जवळजवळ 23,000ला पण जाऊ शकतं, असं पण होऊ शकतं मार्केटमध्ये। आणि इथून पुन्हा रिव्हर्सल पण देऊ शकतं, ते खाली पण येऊ शकतं। आपल्याला बघायचं आहे मग ट्रेंड रिव्हर्सल होतो आहे का। ट्रेंड रिव्हर्सल झाल्यानंतर मग आपण मार्केटमध्ये प्लॅन करू शकतो की आपलं मार्केट जे आहे ना ते आता इथे बेरिश होतं आहे। म्हणजेच ही लेवल खूप महत्त्वाची असणार मार्केटसाठी। जेव्हा ही लेवल ब्रेक होईल, याच्या खाली मार्केट जेव्हा ट्रेड करायला लागेल, तेव्हाच आपण म्हणू शकतो की मार्केटचा ट्रेंड या ठिकाणी चेंज होत आहे। त्यामुळे प्रत्येकाने ट्रेंडला फॉलो केलं पाहिजे, मार्केट ज्या दिशेने जाते त्या दिशेनेच आपण गेलं पाहिजे। 5 मिनिटांमध्ये मित्रांनो, जेव्हा तुम्ही इंट्राडेमध्ये काम करत असतात, बहुतेक जण ऑप्शनमध्ये काम करतात इंट्राडेमध्ये, तर इंट्राडेमध्ये अपसाईडला पण मूव येत असतात आणि डाऊन साईडला पण येत असतात। आता सुरुवातीला सकाळी आपण बघितलं मार्केट खाली आलं, पण ते रिव्हर्स झालं, नंतर वरती पण गेलं। जसं आज तुम्हाला वरती जाताना दिसते ते उद्या खाली पण येऊ शकतं। काही जण BTST करतात मग त्या ठिकाणी की नाही, आज मार्केट वरती गेलेलं आहे, मी काय करतो ओव्हरनाईटमध्ये कॉल बाय करून जातो, कॉल बाय करतो मी, आणि मार्केट उद्या खाली होऊन जातं, गॅप डाऊन ओपन होतं, म्हणजे त्यांना पण इथे काय होत असतो, लॉस होत असतो। 5 मिनिटांमध्ये कधी आपल्याला मार्केटचा ट्रेंड लक्षात येत नसतो, कधीही लक्षात येत नाही। ओव्हरऑल ट्रेंड बघायचा असेल आपल्याला बिग टाईम फ्रेममध्ये जावं लागतं। पूर्ण ट्रेंड जेव्हा आपल्याला समजून घ्यायचा असतो मार्केटचा, आपण बिग टाईम फ्रेममध्ये गेलं पाहिजे, डेली टाईम फ्रेममध्ये गेलं पाहिजे, तेव्हा आपल्याला ट्रेंड लक्षात येत असतो। जेव्हा आपण इंट्राडेमध्ये येतो 5 मिनिटांमध्ये, 4 मिनिटांमध्ये, 3 मिनिटांमध्ये किंवा 2 मिनिटांमध्ये, जो पण असेल टाईम फ्रेम, तिथे चार्टवरती खूप नॉईज येत असतो, त्यामुळे तिथे डायरेक्शन तुम्हाला लक्षात येत नाही मार्केटची, समजलं। तर ह्या गोष्टी नक्की मार्केटमध्ये बघायच्या असतात। तर आजची जी कॅन्डल बनली ती पण आपल्याला काय सांगते, स्ट्रेंथ आहे मार्केटमध्ये, ठीक आहे ना, म्हणजे बाईंगच होत जाते। मग आता दिवसभरामध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली, त्यानंतर उद्या कसा प्लॅन इथे होऊ शकतो, मार्केटने कोणती लेवल ब्रेक केली तर मार्केटवरती जाऊ शकतं, येणारा हर्डल कोणता असणार मार्केटसाठी, किंवा कोणता सपोर्ट असणार आहे महत्त्वाचा, तो सपोर्ट ब्रेक केला तर पुन्हा मार्केट खाली येऊ शकतं, ते बघण्यासाठी जाणार आपण 5 मिनिटांमध्ये। तर मी निफ्टीचा 5 मिनिटांचा टाईम फ्रेम या ठिकाणी ओपन करतो। तर सकाळच्या वेळेला या ठिकाणी मार्केट गॅपअप झालं होतं, गॅपअप झालं ओपन, म्हणजे जवळजवळ 22,300च्या वरतीच मार्केट गॅप ओपन झालेलं होतं। आजचा हाय जर बघितला आपण 22,337चा होता। आता तुम्हाला ही मोठी कॅन्डल दिसते मित्रांनो, या ठिकाणी सकाळी काय झालेलं होतं, जेव्हा आपण लाईव्हवरती होतो, तर लाईव्हवरती आपल्याला ही कॅन्डल ह्या ठिकाणी दिसत होती, या ठिकाणी कॅन्डल दिसत होती, या ठिकाणी असं, आणि आपण म्हटलं होतं की इथे
डे हाय ब्रेक व्हायला पाहिजे, त्यानंतर मार्केट इथून वरती जाऊ शकतं असं आपण म्हटलं होतं. पण ही कॅन्डल तुम्हाला आता अशी दिसते. तर काही वेळेला असं पण होतं असतं, त्यामुळे चार्ट आहे ना थोडा रिफ्रेश करून घ्यायचा असतो. चार्टला थोडं रिफ्रेश करायचं असतं. सकाळी आपण तेच केलं नाही, चार्ट आपला रिफ्रेश नव्हता, त्यामुळे ही कॅन्डल अशी दिसते. बाकीच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन बघा, अशी मोठीच कॅन्डल बनलेली आहे. सकाळी जेव्हा मार्केट ओपन झालं त्यावेळेला आपला चार्ट हा रिफ्रेश व्हायला पाहिजे होता. समजलं ना सर्वांनी? त्यामुळे ही पण गोष्ट बघत चाला तुम्ही, कारण की मला आत्ता लक्षात आलं आपली कॅन्डल जी आहे ना अशी इथे बनलेली होती. माझ्या मते इथेच होती आणि आपण म्हटलं होतं की मार्केट आता डे हायला ब्रेक करता येते असं आपण बोललेलो होतो. त्यामुळे चार्टला रिफ्रेश करून घेत चला. जेव्हा पण मार्केट ओपन होत असतं 5-10 मिनटं घालवतं आहे, एक वेळेला चार्टला रिफ्रेश करून घेत चला. याच ठिकाणी नाही, धनवरतीच नाही, कोणताही प्लॅटफॉर्म वापरा तुम्ही, त्यांच्यामध्ये असं होत असतं. त्यामुळे चार्ट रिफ्रेश करून घ्यायचा असतो थोडा. तर इथे आपल्याला सेलिंग होताना दिसली ताबडतोब. HDFC बँक पण बघा जवळजवळ 1557वरती ओपन झालेली होती, गॅप ऑफ ओपन, आणि ताबडतोब सेल ऑफ. म्हणजे ओपन झाल्या मार्केटमध्ये काय सेलिंग व्हायला लागली. मार्केटमध्ये झाली ताबडतोब सेलिंग आणि त्यानंतर कंटिन्युअसली या कॅन्डलचं मी पण ऑब्झर्वेशन करत होतो आणि तुम्हाला सर्वांना दाखवत पण होतो की या कॅन्डलला शॅडो बनायच्या वरतून. ती शॅडो आपल्याला काय सांगते, एक प्रकारे मार्केटमध्ये सेलिंग होते. मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करतं पण त्या ठिकाणी सेलर येतात, मार्केट पुन्हा खाली येत असतं. ठीक आहे, त्यामुळे अशा कॅन्डल या ठिकाणी बनत होत्या, या शॅडोवाल्या कॅन्डल बनत होत्या. त्यानंतर पुन्हा एक मोठी कॅन्डल बनली, मार्केट पुन्हा खाली येऊन गेलं आणि एका सपोर्टला आलं मार्केट, जो 22,208चा एक सपोर्ट होता. तो एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया होता. मग तो होता एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया. मग ह्या ठिकाणी मार्केटने काय घेतलं होतं, सपोर्ट. आता सपोर्ट घेण्याचं कारण काय, कारण की जे रेजिस्टन्स असतात ते नंतर सपोर्ट बनत असतात हे आपल्याला माहीत आहे. मार्केटने इथूनच पहिले पण ब्रेकडाऊन दिलेलं होता. ही लेवल बघा, ही एक लक्षात आली लेवल तुम्हाला, इथून रिजेक्शन यायचं, हीच लेवल नंतर मार्केटसाठी रेजिस्टन्स बनायची. त्या लेवलचा ब्रेकआउट दिला मार्केटने, त्यानंतर पुन्हा ब्रेकडाऊन पण दिला. त्यामुळे ही लेवल आपल्यासाठी खूप महत्त्वाची होती. बरोबर मार्केटने ह्याच लेवलला बाउन्स घेतला बघा आजच्या दिवशी, म्हणजेच इथे सपोर्ट घेतलेला होता. सपोर्ट घेतल्यानंतर एक प्राइजेक्शन बनवत मार्केट वरती पण गेलेलं होतं. कुठपर्यंत गेलं, 22,300पर्यंत. इथे सपोर्ट घेतला आणि 22,300पर्यंत मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं आणि इथे थोडंसं कॉन्सोलिडेशनमध्ये गेलं. मग एक रेजिस्टन्स लेवलला जेव्हा मार्केट जातं तिथं थांबतं, प्रोबॅबिलिटी जास्त असते तिथं की ते आपल्या ट्रेंडला कंटिन्यू करेल. जसं मार्केटमध्ये बॉटमपासून एक पॉझिटिव्ह प्राइजेक्शन बनत होती, त्यानंतर मार्केट जर पॉज घेत असेल तर ब्रेकआउट देऊन ते पुन्हा आपलं कंटिन्युएशन या ठिकाणी करू शकतं. करेलच असं पण नाही, करू शकता. पण तसं झालं नाही. मार्केट फक्त 5 ते 10 मिनिटं इथे थांबलं आणि पुन्हा ह्याच लेवलच्या खाली येऊन गेलं. आता ह्या लेवल किती महत्त्वाच्या असतात ना मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. या ठिकाणी या तुम्हाला लेवलचं महत्त्व दाखवतो की ह्याच लेवलवरती बघा प्राईस प्रत्येक वेळेला जायची, हिट करायची, यायचं रिजेक्शन, पुन्हा वरती जायची, हिट करायची, रिजेक्शन, इथे पण थांबली, रिजेक्शन. ह्या लेवलला मार्केट ब्रेक करत नव्हतं. छोट्याशा रेंजमध्ये मार्केट ट्रेड करत होतं. कोणी समजा इथे कॉल ऑप्शन बाय केलेला असतो, तुम्हाला सांगतो आता इंट्राडेमध्ये फेलरचे चान्सेस जास्त का असतात. बहुतेक जण पैसा का बनवत नाही इंट्राडेमध्ये. इथे काय होतं असतं, बहुतेक जणांनी समजा ब्रेकआउटला एंट्री घेतलेली असते. ऑप्शनच्या बाबतीत सांगतो, इक्विटीमध्ये तुम्ही वाचू शकतात. तुम्ही थांबले, समजा मार्केट थोडं खाली आलं, स्टॉक पुन्हा रिकवर झाला, तुम्हाला तो प्रॉफिट देऊन जाणार इंट्राडेमध्ये. पण ऑप्शनच्या बाबतीत नाही होऊ शकत, कारण की तुम्ही एंट्री घेतल्यानंतर मार्केट जर असं साईडवेज जात असेल जास्त वेळ, तर टाईम व्हॅल्यू जे प्रीमियम तुम्ही बाय केलेलं असतं त्यामध्ये असलेली टाईम व्हॅल्यू जी असणार आहे ती डिके होत जाणार आहे. तुम्ही वाट बघाल तुम्हाला लॉसेस होणार याच्यामध्ये. मग प्रॉफिट काय होत असतं, जेव्हा एक मोमेंटम मिळतो मार्केटमध्ये, स्ट्रॉंग मूव येत असतो मार्केटमध्ये. जसा हा मूव आलेला होता बघा, जेव्हा मार्केटने इथे ब्रेकआउट दिलेलं होतं, इथे बनतं तुमचं प्रॉफिट. पण एवढ्या वेळ जेव्हा तुम्ही एखाद्या ऑप्शनला होल्ड करतात, मग तुम्ही म्हणणार हा तर येणार असतो मूव, त्यामुळे होल्ड केलं तर काय बिघडलं, ब्रेकआउट देईलच कशावरून, मार्केट ब्रेकआउट देईलच कशावरून, ते खाली पण येऊ शकतं. मग तुम्ही जो ऑप्शन होल्ड केलेला असतो त्याचं प्रीमियम डिके व्हायला लागतं, कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे तुम्हाला मग ऑप्शनमध्ये लॉस होत असतो. हे होत असतं इंट्राडेमध्ये. हे मार्केट पूर्णपणे बघा, इथे जसं मार्केटने इथून बाउन्स दिला, वरती गेला मार्केट, ही पूर्ण वेळ एक छोटीशी रेंज होती, एकदम छोट्या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करत होतं. 30 ते 40 पॉईंटची रेंज होती, फक्त 30 ते 40 पॉईंटची रेंज. या 30 ते 40 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट पूर्णपणे ते ट्रेड करत होतं. आणि ह्या लेवलचं किती महत्त्व असतं बघा, 22,300वरती मार्केट जायचं, तिथेच रिजेक्शन यायचं. काय यायचं,
तो एक कॉल रायटरचा झोन होता. कॉल रायटर 22,300वरती आपण ऑप्शन चेन डाटाच्यावर रीड केलेला होता. त्यावरती पण काय होतं, सर्वात जास्त कॉल रेटिंग झालेली होती. ठीक आहे, ह्या स्ट्राईकवरती 22,300च्या वरती. जेव्हा हे कॉल रायटर इथून एक्झिट झाले, कॉलची झाली इथे अनवाइंडिंग, कॉलची या ठिकाणी काय झाली, अनवाइंडिंग झाली. त्यामुळे हा मूव मार्केटमध्ये या ठिकाणी आला. 22,300वरती असणारे कॉल रायटर जर एक्झिट झाले, त्यांनी आपलं पोझिशन जर स्क्वेअर ऑफ केलं तर मार्केटवरती जाऊ शकतं. आणि खाली सपोर्ट होता 22,200चा, म्हणजे ही एक 100 पॉईंटची पूर्ण रेंज आपण बोललो होतो लाईव्ह मार्केटमध्ये. 22,200चं सपोर्ट, 22,300चा एक रेजिस्टन्स, ही रेंज. मग ते मार्केटवरती केव्हा जाऊ शकतं, त्यामागचं लॉजिक काय असतं ते तुम्हाला इथे समजलं पाहिजे. ही एकदम नॅरो रेंज बनत होती. बघा ना, याच लेवलवरती प्राईसचं कसं रिजेक्शन यायचं. इथे थांबून ब्रेकआउट तर दिला मार्केटने, पण त्याचं कंटिन्युएशन नाही झालं. इथून नाही झालं कंटिन्युएशन. ते मार्केट इथून काय झालं, खाली आलं, वरती गेलं आणि ते खाली आलं इथून बघा. आणि प्रत्येक वेळेला इथे रिजेक्शन घ्यायचं, ते इथे घ्यायचं, इथे रिजेक्शन घ्यायचं. मग नंतर इथे मार्केटने काय केलं, ब्रेकआउट दिला आणि एक कंटिन्युएशन झालं. हा मूव होता फक्त मार्केटमध्ये, जिथे आपण प्रायजेक्शनला बघून एक पुलबॅक बघून एंट्री घेऊ शकलो असतो. हीच ती एंट्री होती फक्त. तुम्ही म्हणणार मग मार्केट सपोर्टला आलेलं आहे, आपण तिथे एंट्री घेतली पाहिजे. तिथे मार्केटचा बिहेव पण तसा होता, त्यामुळे तुम्ही तिथे बॉटमला पण जाऊ शकत नाही. प्रत्येक वेळेला मार्केटवरती जाण्याचा प्रयत्न करायचं, तिथे सेलिंग यायची, कॅन्डलला शॅडो बनून जायची. आणि इथे बघा तुम्हाला डिफरन्स ताबडतोब जाणवेल की कशा प्रकारची इथे प्रायजेक्शन व्हायची. त्यामुळे इंट्राडेमध्ये बहुतेक जण जे ऑप्शन ट्रेडिंग करतात इंट्राडेमध्ये सक्सेस न होण्याचं कारण हेच असतं मित्रांनो. कारण की आपल्याला एक ट्रेंडिंग मूव मार्केटमध्ये मिळत नसतो. जे मार्केट ट्रेंडिंग असतं, आता हे वेळ घालवतं आहे, तुम्हाला वरतीच जाताना दिसेल मार्केट गेलेलं आहे वरती, पण हे जे वेळ घालवताना हा वेळ मार्केटने घालायला नको. त्याने परफेक्ट एक हायर लोज बनत वरती जायला पाहिजे. इथे मग मोठा पैसा बनवत असतो. इथे काय होत असतं, बहुतेक जण म्हणतील मग इथे एंट्री घेतो मी, घेतली एंट्री, मार्केट पुन्हा इथे साईडवेज होऊन गेले. ही पूर्ण वेळ त्यांना थांबावं लागलं इथे. आणि ऑप्शनमध्ये थांबून चालत नाही. ऑप्शन ट्रेडिंग करायची इथे थांबून चालत नसतं. त्या ठिकाणी आपण मोमेंटमला कॅच करायचं असतं, ताबडतोब प्रॉफिट घेऊन बाहेर. पण जो थांबला, जो ऑप्शन बाईंगमध्ये थांबतो त्याला थिटा डिके त्याला सहन करावं लागतो आहे. त्यामुळे नेहमी ऑप्शन बाईंग करताना मोमेंटमला कॅच करायचं असतं. मोमेंटम मिळतच नाही शक्यतो. आजकालचं मार्केटमध्ये असंच होतं आहे. तुम्हाला वाटणार मार्केट अपट्रेंडमध्ये जातं आहे, तुम्ही एंट्री घेण्याचा प्रयत्न कराल, मार्केट येतं खाली साईडवेज होऊन जातं. तुम्हाला वाटतं आता मार्केट खाली येतं, पुट साईडला जातो, ते मार्केट रिव्हर्सल देऊन टाकतं, साईडवेज होऊन जातं. अशीच ॲक्टिव्हिटी आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते. आणि येणारं मार्केट जे असणार व्हॉलेटाईल असणार थोड्या दिवसांसाठी, कारण की इलेक्शनचा इम्पॅक्ट मार्केटवरती होत असतो. ह्या पिरियडमध्ये काय होतं असतं, मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी वाढत असते. मार्केटमध्ये अपसाईड डाऊन साईड मूव चालू असतात, जसे बजेटमध्ये होत असतात ना तशाच प्रकारचं. त्यामुळे मार्केटमध्ये काम करताना एकतर स्टॉपलॉस लावा. जर तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल ना स्टॉपलॉस लावायचा, कारण की मार्केट कुठेही पण जाऊ शकतं. मग उद्यासाठी मार्केटमध्ये कोणता रेजिस्टन्स असणार, प्रायजेक्शननुसार जर बघितलं मार्केट तुम्हाला वरती जाताना दिसलं, पण ते वेळ घालून गेलं. इथे वेळ घालवला, 22,300च्या आसपास मार्केटने वेळ घालवला, पण गेलेलं होतं वरती, कारण की मार्केटची क्लोजिंग पण छानच आलेली इथे. ठीक आहे ना, आपल्या लोला मार्केट इथे ब्रेक करत नव्हतं. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी इथे. हे जे मार्केट आलं, सपोर्ट घेतला इथे, हे मार्केट आपल्याला कंटिन्युअसली वरती जाताना. मग आपल्याला इथे प्लॅन कसा करायचा आहे की मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल, आजची क्लोजिंग बघा इथे आलेली वरती, आता इथे क्लोजिंग तुम्हाला 22,370 दिसेल, पण जी ॲडजस्टेड होऊन प्राईज आली ना ती खाली आलेली. शेवटची प्राईज ती ॲव्हरेज प्राईज असते ॲडजस्टेड, ती इथे आलेली या ठिकाणी. मग आपल्यासाठी हडल कोणता असणार आहे, कोणती लेवल मार्केटला पार करावी लागेल तेव्हा मार्केट इथून वरती जाऊ शकतं. तर नेक्स्ट येणारा हडल जो असेल ना इथे 22,400चा असणार. 22,400 हा मार्केटसाठी एक रेजिस्टन्स असणार आहे. आता मार्केट जरी ते फ्लॅट ओपन झालं तर 22,350ची लेवल जी असणार ती मार्केटसाठी एक रेजिस्टन्स असणार आहे. मार्केट त्या रेजिस्टन्सला पार करून तिथे सस्टेन होते का बघायचं आहे. काही पॉझिटिव्ह प्रायजेक्शन बनत असेल तर आपण इथे 22,400पर्यंत मार्केटमध्ये लॉंग जाऊ शकतो. म्हणजे हे आपलं टार्गेट असलं पाहिजे लॉंग 22,400. 22,400ची पण लेवल जर मार्केटने ब्रेक केली तर नेक्स्ट हर्डल जो आहे 22,425च्या आसपास आहे. म्हणजे 22,400 ते 22,425 हा एक झोन जर बघितला तर त्या ठिकाणी मार्केटमध्ये थोडं रिजेक्शन येऊ शकतं. हे फ्लॅटच्या बाबतीत सांगतो आहे तुम्हाला, हे कंटिन्युएशन होणं गरजेचं असतं. मार्केट फ्लॅट ओपन झालं, ते फ्लॅट ओपन होत असेल आणि खाली येत असेल तर आपण म्हणणार नाही की मार्केट आता आपल्या अपट्रेंडला पकडून चाललेलं आहे.
म्हणजे जो मोमेंटम असतो ना मार्केटचा तो ब्रेक व्हायला नको. जसं आपण डेलीची कॅन्डल बघतोय बघा, इथे 21,850 वरती सपोर्ट घेतला. आज मार्केट गॅपअप झालं होतं ओपन, ते खाली आलं, थोडा डिप दिला, वरती गेलं, अशी कॅन्डल बनवली त्यांनी. मग उद्या पण समजा फ्लॅट ओपन झालं तर त्यांनी प्रिव्हियस कॅन्डलचे लो असतात ना हे ब्रेक करायला नको. हे जे लो असतात म्हणजे आजचा डे लो तो मार्केटने ब्रेक करायला नको. तर आपण म्हणतोय की हा मोमेंटम या ठिकाणी कंटिन्यू होतो आहे आणि मार्केट वरती जातं आहे. हे फॉर्मेशन चार्टवरती व्हायला पाहिजे, तेव्हा प्राईस काय असते, स्ट्रॉंग असते. समजते ना. मग हे फ्लॅट ओपन झालं तर इथे हे कंटिन्युएशन व्हायला पाहिजे. त्या कंटिन्युएशनमध्ये आपल्याला जायचं असतं. मग 22,350च्या वरती जर मार्केट थांबायला लागलं, तिथे पॉझिटिव्ह प्रायजेक्शन काही आपल्याला बघायला मिळेल, तर मग आपण प्लॅन करू शकतो मार्केटमध्ये लॉंग साईडला जाण्याचा, कॉल साईडला जाण्याचा. तोपर्यंत नाही. आणि मार्केटसाठी सपोर्ट कोणता असणार, जो पहिला इथे रेजिस्टन्स बनायचा बघा. ही लेवल मार्केटसाठी काय बनत होती, एक रेजिस्टन्स बनत होती. आता ती मार्केटसाठी काय बनेल, सपोर्ट. 22,300ची लेवल, 22,300 मार्केटसाठी सपोर्ट बनेल. या ठिकाणी दोन प्रकारची प्राईसची ॲक्टिव्हिटी होऊ शकते. मार्केट फ्लॅट ओपन झालं, सुरुवातीला ते वरती पण जाऊ शकतं, रिजेक्शन घेऊन खाली येऊ शकतं, किंवा फ्लॅट ओपन झालं आहे, सुरुवातीला ते खाली येणार, या लेवलला सपोर्ट घेणार ते. मग इथे आपल्याला प्राईसचा बिहेव बघायचा असतो की प्राईस काही रिव्हर्सल देते का, काही कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवते का, त्याचं कंटिन्युएशन होते का. त्यानुसार मग आपण आपला रिस्क रिवॉर्ड या ठिकाणी ठरवू शकतो की मला इथे एवढा एवढा स्टॉप लॉस घ्यायचा, एवढं एवढं टार्गेट मला यामध्ये मिळू शकतं आणि मी माझा ट्रेड डिप्लॉय करू शकतो. ह्याच गोष्टींचं चार्टवरती ऑब्झर्वेशन करायचं असतं मित्रांनो. चांगल्या लेवलला बायर सेलरचा काय बिहेव होतोय ते बघून आपली एंट्री त्या ठिकाणी झाली पाहिजे. काही वेळेला आपण चुकू शकतो त्या ठिकाणी, पण चुकलो तर माझा लॉस म्हणजे माझी रिस्क किती बनते ते पण आपण बघितलं पाहिजे, त्यानुसारच एंट्री घेतली पाहिजे. समजतंय ना. म्हणजे 22,300 लेवल जे असणार ना इथे आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार. एक निफ्टीमध्ये ही लेवल सपोर्टचं काम करेल. मग इथून पुन्हा कंटिन्युएशन जर झालं तर पुन्हा 22,350च्या आसपास एक रेजिस्टन्स असणार मार्केटसाठी. ठीक आहे, तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. मग जास्त गॅपअप झालो पण गॅपअपमध्ये पण बघायचं तो गॅपअप सस्टेन होतोय का. जसं आजच्या दिवशी नाही झालं सस्टेंड, मार्केट खाली येऊन गेलं, तशाच प्रकारे 22,400 450च्या वरती मार्केट ओपन जर झालं तर बघायचं आहे मार्केट त्या लेवलच्या वरती सस्टेन होते का. सस्टेन होणं म्हणजे थांबणं, मार्केट त्या ठिकाणी थांबतंय का हे आपल्याला बघायचं असतं. थांबून ते आपल्या ट्रेंडला कंटिन्यू करते का. समजा झाला गॅपअप ओपन, तुम्हाला एक कॅन्डल अशी बुलिश दिसणार, दुसरी पण दिसणार बुलिश, मग तुम्ही म्हणतात आता मार्केट वरतीच चाललं. पण सुरुवातीचा अर्धा तास जो असतो ना मार्केटमध्ये असते व्हॉलेटिलिटी, अप अँड डाऊन साईडला मूव चालू असतात मार्केटमध्ये, ते ट्रेंडिंग होत नसतं. ट्रेंडिंग होण्यासाठी त्याला अर्धा पाऊण तास लागतोच. मग तिथे आपल्याला मार्केटला बघायचं आहे पहिले, ते बघून मार्केटवरती जाताना दिसलं आपलं तर मग आपण तिथे प्लॅन करायचा असतो. नाहीतर सकाळच्या वेळेला ना एक वरती कॅन्डल एक खाली कॅन्डल हे दिसतंय ना तुम्हाला, हे बघा सकाळच्या वेळी बुलिश कॅन्डल बनते, तीच रिव्हर्स होऊन जाते, तिला शॅडो बनून जाते, अशी ॲक्टिव्हिटी होत असते. त्यामुळे तिथे प्रॉपर प्राईसचा बिहेव बघायचा, त्यानंतर आपला ट्रेड त्या ठिकाणी डिप्लॉय झाला पाहिजे. ही गोष्ट झाली गॅपअपमध्ये. त्यानंतर आपण शॉर्ट साईडला कसं जाऊ शकतो, जो महत्त्वाचा सपोर्ट असतो ना तो ब्रेक झाल्यानंतरच आपण इथे मार्केटमध्ये सेल साईडला गेलं पाहिजे. जसं ही लेवल म्हटलं मी तुम्हाला 22,300 जी रेजिस्टन्स होती ती नंतर आपल्यासाठी बनणारे सपोर्ट, म्हणजे तो सपोर्ट असणार 22,300चा. हा सपोर्ट ब्रेक होत असेल ना तर मग आपण प्लॅन करू शकतो. इथे आपल्याला काही निगेटिव्ह प्रायजेक्शन बघायला मिळाली, मार्केट आलं इथे, मार्केट इथे सपोर्ट घेत नाही, ते काय करते सपोर्टला ब्रेक करून कंटिन्युअसली खाली जात आहे, तर मग आपण इथे प्लॅन करू शकतो पुट साईडला जाण्याचा. या ठिकाणी कसे टार्गेट असणार, खालचे सपोर्ट कोणते असणार, 22,270, त्यानंतर 22,250 आणि 22,200 या लेवल इथे सपोर्टचं काम करतील. इथे जर सेलिंग जास्त प्रमाणात झाली तर मार्केट थांबणार नाही, ते कंटिन्युअसली डायरेक्ट आजच्या डे लोपर्यंत येऊन पोहोचेल. इथे या डे लोपर्यंत म्हणजे जसं मार्केट हे स्ट्रक्चर बनवत चाललेलं होतं, आजच्या दिवशी मार्केट वरती गेलं, थांबून गेलं वरती, पण आपले प्रिव्हियस लो होते ना त्याला मार्केट ब्रेक करत नव्हते. इथे पण मी तुम्हाला हा एक स्विंग लो दाखवला होता बघा, की मार्केट इथं वरती जात आहे, आता इथे बाउन्स घेतलेला आहे म्हणजे सपोर्ट घेतलेला, आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत नाही इथे, आणि त्याने केला पण नाही. इथे प्रिव्हियस लो आपला ब्रेक केलाच नाही, इथे आलं पुन्हा सपोर्ट घेतला, पुन्हा इथे आलं, पुन्हा इथे सपोर्ट घेतला, हे प्रिव्हियस लो ब्रेक केलेले नव्हते. समजलं ना. जेव्हा हे प्रिव्हियस लो ब्रेक व्हायला लागतात मग ह्या ठिकाणी काय होत असतं, प्राईसचं फॉर्मेशन चेंज होत असतं, प्राईस फॉर्मेशन ते चेंज होणार. मग ते बघायचं होतं आहे का, त्यासाठी हा महत्त्वाचा सपोर्ट आहे. याच्या खाली गेल्यानंतर मग मार्केटमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची असते पुट साईडला 22,300च्या खाली. मग तिथे कंटिन्युएशन होतं आहे का बघायचं, स्टॉप लॉसचा पॉईंट कोणता आहे आपला तो बघायचा असतो, त्यानंतर ट्रेडला होल्ड करायचं असतं. एक तर टार्गेट हिट,
नाहीतर एकतर स्टॉप लॉस हिट. दोन्हीपैकी एकच गोष्ट मार्केटमध्ये होत असते. नाहीतर तुम्ही म्हणाल की मार्केट खाली आलं म्हणजे इथं आपल्याला प्रॉफिटच मिळालं पाहिजे, असं नसतं कधी. मार्केटमध्ये काही होऊ शकतं. मार्केट सुप्रीम असतं. हा शब्द नेहमी लक्षात ठेवा. आपण चुकू शकतो मार्केटमध्ये, केव्हाही चुकू शकतो. आपण म्हणतोय ना मार्केट इथून ट्रेंडला चेंज करेल, खाली येणार, चुकू शकतो आपण. मार्केट रिव्हर्सल देऊन टाकेल. ते मार्केट 200 पॉईंटने 300 पॉईंटने वरती निघून जाईल आपल्या. मग तिथे आपल्याला लॉस जास्त होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला रिस्क रिवॉर्डला फॉलो करायचं असतं, स्टॉप लॉस लावायचाच असतो. या लेवल लक्षात ठेवायच्या. ज्या रेजिस्टन्स होत्या त्यानंतर आपल्यासाठी बनत असतात सपोर्ट. लेवलला फॉलो करायचं असतं आपण. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा असतो स्टॉप लॉसचा वापर नेहमी केला पाहिजे. मनात स्टॉप लॉस पकडून फायदा नसतो मित्रांनो. मार्केट बघा कोणत्याही साईडला जाऊ शकतं. जसं मार्केट डे सकाळी आपल्याला खाली येताना दिसलं, ते डे हायवरती क्लोज झालं. मग काही जणांनी ते जर पुटला एंट्री घेतलेली असेल ते म्हणतील की मार्केट आता खालीच जाणार आहे, सपोर्ट पण ब्रेक होतो आहे. नाही झाला, मार्केटने इथून रिव्हर्सल देऊन टाकला, त्यांनी स्टॉप लॉस नाही लावला, थांबले दिवसभर, ते मार्केट इथपर्यंत येऊन पोहोचलं, मग त्यांना लॉसच होणार त्यांना. त्यामुळे स्टॉप लॉस नक्की लावला पाहिजे. तर माझ्या मते आता तुम्हाला निफ्टीमध्ये महत्त्वाचे लेवल समजलेले असतील की कोणती लेवल ब्रेक झाली तर मार्केट वरती जाऊ शकतं आणि कोणता सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केट खाली येऊ शकतं. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.